जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग श्लोक 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, मी तुझ्याशी कोण बोलतोय हे जाण. मी कोण आहे? या सृष्टीतील प्रत्येकाने केलेले सर्व यज्ञ आणि तप स्वीकारणारा आणि त्यांनी कमावलेले त्यांचे योग्य फळ देणारा मीच आहे. हे तू समजावून घेतले पाहिजेस. अर्जुना, शिवाय जो तुझ्याशी बोलत आहे, जो मी आहे, त्याचे श्रेष्ठत्व तुला जाणवते का? प्रत्येक जग एका परमेश्वराद्वारे चालवले जाते. त्या सर्व प्रभूंचा मी स्वामी आहे. मी हे वर्चस्व धारण केले आहे. एवढेच नाही तर अर्जुना, या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचा मी उपकारक आहे. अर्जुना, हे माझे मोठेपण आहे. तर मी कुठेतरी दूर आहे का? नाही, मी इथेच आहे, तुझ्या जवळ आहे, तुझ्याशी बोलत आहे. इतकेच नव्हे तर एवढे मोठेपण धारण करूनही मी तुझ्यासह सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात विराजमान आहे. मी एकमेव मित्र आहे, जो तुला सर्व काळात सर्वोत्तम कल्याण देणारा तुझ्या सर्वात जवळ आहे. यावर विश्वास ठेवावा लागेल. यावर तुला अढळ विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तुझा अढळ विश्वास असेल तेव्हा तुला असे वाटेल की तू सर्व कर्मयोग करशील आणि फळांची अपेक्षा न करता तुझी सर्व विहित क्रिया करशील. जे मी आत्तापर्यंत शिकवले आहे ते फक्त माझ्या फायद्यासाठी आहे, कारण ते माझे वर्चस्व आहे. जेव्हा मला तू तुझे कर्म अर्पण करशील तेव्हा तुला ते करण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्याऐवजी तुला ते करणे आवडते असे तुला वाटेल, कारण तुला समजेल की मी सर्वोच्च आणि तुझ्या खूप जवळ आहे. ज्या क्षणी तू माझ्या देवत्वावर पूर्ण विश्वास ठेवशील आणि अढळ विश्वास ठेवशील तेव्हा मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता किंवा उपभोगकर्ता म्हणून ओळखशील. मी सर्व प्राणीमात्रांचा परोपकारी आहे यावर विश्वास ठेव. सर्व महान आणि सर्वोच्च असा विश्वास ठेव. भगवान माझा सर्वात जवळचा मित्र आहे, जो नेहमी माझ्या जवळ असतो आणि माझ्या हृदयात राहतो. मग तू सर्व क्रिया माझ्यासाठी करशील आणि तुला ते करणे आवडते हे तुला दिसून येईल. अर्जुना, जेव्हा तू हे करू लागशील तेव्हा तुझ्या आनंदात कोणतीही कमतरता राहणार नाही. तू परम शांती प्राप्त करशील आणि नेहमी समाधानी आणि शांत राहशील. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना आपल्या मनात अढळ विश्वास बसवण्याची एक अद्भुत आणि सोपी पद्धत शिकवत आहे, ज्याची आपण नेहमी इच्छा करतो, जी शांती आणि आराम आहे. आपल्या मनावरील अशा प्रकारचा अढळ विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करताना आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत.
श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ॐ भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात.
प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळेच संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.